नमस्कार, कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मऊसूत मोकळे पोहे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पोहे बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या जाड पोहे घेतलेले आहेत। आपण रेग्युलर पोहे बनवतो तेच पोहे आहेत। आता पोहे घेतल्यानंतर आपण हे पोहे सगळ्यात अगोदर चाळून घेणार आहोत व नंतर भिजवून घेणार आहोत। पोहे चाळण्यासाठी व भिजवण्यासाठी आपण वड्या उकडतो ती चाळणी घेतली आहे। तुमच्याकडे अशी चाळणी असेल तर नक्की वापरा। मी 2 वाट्यांचं प्रमाण घेतलेलं 4 लोकांना पुरेल एवढं आहे। आता पोहे चाळून झाल्यानंतर आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। पोहे भिजवताना तुम्ही जर खोलगट भांड्यामध्ये भिजवले किंवा बाउलमध्ये भिजवले तर पोह्यांचा लगदा होण्याची शक्यता असते। पहा, पोहे इथे चाळून झालेले आहेत। आता आपण पोहे भिजवून घेणार आहोत। इथं मी एक मोठा कटोरा घेतला आहे व त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे। आता हे पोहे आपल्याला 2 पाण्याने भिजवून घ्यायचे आहेत। पोहे भिजवताना एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत। आता यामधलं पाणी आपण निथळून घेऊया। अशा चाळणीचा फायदा असा होतो की पोह्यांमध्ये एक्स्ट्रा पाणी राहत नाही व पोह्यांचा लगदा होत नाही। आता हे पोहे आपल्याला साईडला झाकून ठेवायचे आहे व फोडणीसाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूया। इथं मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 मूठ शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता कढईमध्ये मी 2.5 चमचे तेल घेतलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे खरपूस तळून झाल्यानंतर फोडणी देऊन घ्यायची आहे। अर्धा चमचा मोहरी टाकली आहे, मोहरी छान तडतडून द्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकले। जिरं घातल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे। या स्टेजला तुम्ही मिरची देखील टाकू शकता, हिरवी मिरची। कांदा आपल्याला छान मऊसूत व ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर मिरची घातली आहे, परतून घेऊया। 1 चमचा मीठ घातलंय व कढीपत्त्याची काही पानं घातली आहेत। याला चांगलं मिक्स करून घेऊया। हळद घातली अर्धा चमचा। पोह्यांना हळद जास्त झाली तर पोह्यांची चव बदलते व कलर व्यवस्थित येत नाही। कोथिंबीर घातली आहे व अर्धा चमचा साखर घातली आहे। साखर घातल्यामुळे पोह्यांना टेस्ट छान येते। आता आपण भिजवून घेतलेले पोहे परतायला घ्यायचे आहेत। पोहे परतायला घेण्या अगोदर पोहे छान हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत व नंतरच परतायला घ्यायचे आहेत। हलवून घेऊया। आता यामध्ये मी शेंगदाणे ॲड केले आहेत। यानंतर याला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांची वाफ देऊन घ्यायचं आहे। पोहे बनवताना आपण जेवढे पोहे घेतले आहेत त्याच्या निम्मे म्हणजेच पोह्यांच्या निम्मे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत। यामुळे पोहे छान चवदार होतात। पहा, आपला 1 ते 1.5 मिनिट झाला आहे। यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। पोहे छान मऊसूद व मोकळे तयार झाले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।